ओम नमः शिवाय. माघी गणेशाची कथा. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती हिमालयातील कैलास पर्वतावर विश्रांती घेत होते. त्यावेळी पार्वतींना स्नान करण्याची इच्छा झाली. त्यांनी आपला विश्वासू पुत्र गणेशाला बोलावले आणि सांगितले, गणेशा, मी स्नानासाठी आत जाते. तोपर्यंत द्वाराचे रक्षण कर. कोणालाही आत येऊ देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. गणेशाने आईच्या आज्ञेचा मान राखत दारापाशी उभा राहिला. थोड्या वेळाने भगवान शंकर आले आणि आत जायला निघाले, पण गणेशाने त्यांना अडवले आणि म्हणाले, माझ्या आईने कोणालाही आत येऊ देऊ नका असे सांगितले, म्हणून मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. शंकरांनी गणेशाला समजावून सांगितले, गणेशा, मी तुझा पिता आहे. मी तुझ्या आईचा पती आहे. मला आत जाण्याची परवानगी दे. पण गणेशांनी आपल्या आईच्या आज्ञेचे पालन करत शंकरांना आत जाऊ दिले नाही. ते म्हणाले, आईच्या आज्ञेचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. हे ऐकून शंकरांना राग आला. त्यांनी गणेशाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गणेश आपल्या निर्णयावर अढळ राहिले. शेवटी शंकरांनी आपल्या त्रिशूलाने गणेशाचे डोके उडवले. गणेश जमिनीवर पडले आणि त्यांचे प्राण संकटात आले. जेव्हा पार्वतींनी हे पाहिले तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांना रागही आला. त्यांनी शंकरांना सांगितले, गणेशाने फक्त माझ्या आज्ञेचे पालन केले आहे. त्याला शिक्षा दिलीत. आता तुम्ही त्याला पुनर्जीवित केले पाहिजे. शंकरांनी पार्वतीच्या दुःखाचा विचार करत गणेशाला पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या गणांना सांगितले, उत्तर दिशेकडे जा आणि ज्या प्राण्याचे डोके तुम्हाला प्रथम दिसेल ते घेऊन या. गण उत्तर दिशेकडे गेले आणि त्यांना एक हत्ती दिसला. हा हत्ती कोणालाही इजा करत नव्हता आणि शांतपणे उभा होता. त्याच्या डोक्यावर एक प्रकाश होता आणि तो मुक्तीची वाट पाहत होता. हा हत्ती पूर्वजन्मी एक महान ऋषी होता. त्याने आपल्या जन्मांतरात काही पापे केली होती. त्यामुळे त्याला हत्तीचे शरीर प्राप्त झाले होते. तो आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी तपस्या करत होता आणि मुक्तीची वाट पाहत होता. जेव्हा शंकराचे गण त्यांच्याकडे आले तेव्हा त्याला समजले की आपल्या मुक्तीची वेळ आली आहे. हत्तीने शांतपणे आपले डोके गणांना दिले आणि डोक्यातून एक दिव्य प्रकाश निघाला आणि त्याचा आत्मा मुक्त झाला. हत्तीचे डोके घेऊन गण शंकरांकडे परतले. शंकरांनी ते हत्तीचे डोके गणेशाच्या शरीरावर ठेवले आणि त्याला पुनर्जीवित केले. गणेश पुन्हा जिवंत झाले आणि त्यांचे हे नवीन स्वरूप पाहून पार्वती आणि शंकर खुश झाले. त्यांनी गणेशाला आशीर्वाद दिला की तो सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य होईल आणि कोणत्याही पूजेची सुरुवात त्याच्यापासूनच होईल. माघी चतुर्थीला ही कथा सांगितली जाते आणि गणेशाची पूजा करून त्याच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते. या दिवशी गणेशाच्या भक्तीत रमणाऱ्या भक्तांना सुख, समृद्धी आणि यश मिळते असे मानले जाते. ओम नमः शिवाय.